Hi friends, this is Amrapali and you're watching Amrapali Jadhav Vlogs। आपने मेरा इससे पहले वाला वीडियो देखा होगा जिसमें हम लोग गए थे फोर्ट देखने के लिए। अनफॉर्चुनेटली हम लोग ऊपर तक जा नहीं पाए क्योंकि एक तो बहुत ज़्यादा जंगल था और हमारे साथ छोटे छोटे बच्चे थे, तो हम लोग आधे रास्ते से ही वापस आ गए थे। बट वहाँ से जो व्यू दिख रहा था दिव्या घर और बाकी सारा व्यू, वो बहुत खूबसूरत है। ये देखिए, यहाँ पे अगर आप ऊपर की तरफ देखेंगे ना, वहाँ पे ही वो फोर्ट है। और अभी हम लोग गांव में हैं और आज है हमारी गांव की जयंती। तो हम लोग गांव में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती या फिर उस बोल सकते हैं संयुक्त जयंती, जितने भी महामानव है महामाताएं हैं उनकी संयुक्त जयंती यहाँ पे करते हैं गांव में हमारे। तो आज उसी का प्रोग्राम है, तो आप इस वीडियो में आगे वो वाला वीडियो आप देखेंगे। आमची जयंती आहे आज। माझी जयंती आहे आज। हाँ का? हो। ओके ओके। ये तो हिंदी चैनल है, तो ये आपको हिंदी में बात करना पड़ेगा। आज तो जयंती है। पहले फ्लैग ठीक से पकड़ो। ठीक है, ये रखो। वेरी गुड, थैंक यू सारा। वेलकम। थैंक यू शरण्या। संघाच्या विधिमानाने या महामानवांची संयुक्त जयंतीचा उत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून सदर कार्य उपस्थित असलेले मंडळ सर्व कार्यकर्ते सभासद त्याच ठिकाणी त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमात प्रमुख वांदे ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष माननीय भालचंद्र वसंत जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचकावरती स्थान पण नवायचं आहे। परिसरात उपस्थित आहात। आजच्या सभेचे अध्यक्ष महोदय निलेशजी नरेंद्रभाई जाधव, निर्माते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। या प्रसंगी कारण का तर हा किल्ला आहे ना, शिवाजी महाराजांचा किल्ला आहे। शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं त्याच्यामध्ये याची नोंद घेतली जाते, त्यातला हा मदगड किल्ला आहे। आता या मदगड किल्ल्याच्या नावाने आपण सारे जर प्रसिद्ध आहोत। आता सारे जर आपण काय म्हणतो आहोत, बांधले, बरोबर ना, बांधले बनतो आहोत। परंतु आपल्या मदगड गावाची मदगड किल्ल्याची देखरेख करणं, त्याचं सुशोभित करणं, त्याची स्वच्छता राखणं हे सर्वांचं आद्य कर्तव्य आहे। या ठिकाणी बरेच मंडळी मला वाटतं मुंबईहून आलेले आहेत, कामावर गेलेले आहेत। यांनी स्वप्न काय पूर्ण होऊ शकत, म्हणून आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला प्रार्थना करावी लागेल। बाबासाहेबांनी प्रार्थना केली ना, सरकारी सुद्धा देत होती बाबासाहेबांच्या, बरोबर ना। थोडे थोडे पैसे बाजूला काढा तरच स्वप्न पूर्ण होतील, अन्यथा मुश्किल आहे काम, का मुश्किल आहे। कारण कसं ही सध्या परिस्थिती आहे। परंतु ज्याने ज्याने समाजसेवेमध्ये धमाचा आचरण केलेला आहे ती लोक जगतात, ते लोक जास्त जगतात, बरोबर ना। या ठिकाणी माणूस गावात येतो दारू आणि तो त्याच्यासारखाच असं करतो, असाच करतो आणि मग तो कुत्रा म्हणतो किंवा माझाच कोणतरी भाव आहे, तो माझाच कोणतरी भाव आहे, आणि म्हणून तो कुत्रा सुद्धा समजतो की याला चावणं बरोबर नाहीये। ओके, तर कुत्रा त्याला चावत नाही कधी, दारुड्या माणसाला। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की तो दारुड्या माणूस असतो त्याच्या घरात कधीच चोरी होत नाही। मान्यवर आणि माझे सर्व खाली जे बंधू भगिनी बसलेले सर्वांना माझा मानाचा जय भीम। जय भीम। मी जास्त बोलणार नाही, खरंच सगळ्यांना म्हणजे दोन्ही मान्यवरांनी भरपूर वेळ घेतलाय। मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, या ठिकाणी बुद्धांची प्रतिमा मांडलेली आहे, त्याच्यानंतर सम्राट अशोकाची प्रतिमा मांडलेली आहे। बुद्धांनी धम्म दिला आणि तो सम्राट अशोकांनी तिसरी
बुद्ध संगती घेऊन ती पुन्हा उदयास आणली आणि त्यांनी 84,000 बुद्ध स्तूप बांधले. दिसत आहेत का आपल्याला? आमचे बंधू नितीनजी जाधव यांची सहचारिणी गीता नितीन जाधव यांच्याकडून ग्रामपंचायत वांजले यांना आपण सुपूर्द करत आहोत, सरपंचाकडे सुपूर्द करत आहोत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. भारतीय संविधानाची प्रत. साधू साधू साधू. धन्यवाद अध्यक्ष साहेब, मान्यवरांचे आभार. साधू 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 साधू. साधू साधू साधू. वांजले तंटा मुख्य अध्यक्ष भालचंद्र वसंत जाधव. साधू साधू साधू. साधू साधू साधू. गंगाराम चागुल जाधव. साधू साधू साधू. कार्यकर्त्यांचे आपल्या मंडळाच्या वतीने इथे आपण सन्मान करत आहोत. आमचे बंधुश्री माननीय मौजे मधगर परिषद मंडळाचे माजी कोषाध्यक्ष रमाकांत भाई शिवराम जाधव हे द ताजमहाल पॅलेस इन मुंबई या ठिकाणी सेवानिवृत्त झाले गेल्या वर्षी आणि या ठिकाणी मौजे मधगर या गावामध्ये त्यांनी सुशोभित सुंदर अशी सुकल्पना करून ही समोरची वास्तू बांधलेली आहे. ती रमाकांत भाऊ यांनी बांधलेली आहे. कोणत्याही कार्यक्रमात रमाकांत भाऊ आणि रुचिता वहिनी या आम्हाला हिरिरीने भाग घेतात, आम्हाला मोलाचं सहकार्य करतात. आमचे बंधुश्री द ताजमहाल पॅलेस इन मुंबई या कंपनीतून 43 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाले. त्यांना पुढील आयुष्याचे शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी मौजे मधगर परिषद मंडळ त्यांनी शुभेच्छा म्हणून त्यांना बुद्ध मूर्ती देण्याचं ठरवलेलं आहे. ते आमचे मान्य अध्यक्ष ब्रह्मपत्नी रुपाली वहिनी देतील, त्यांना उपकृत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्या वर्षी 2 वर्षापूर्वी बँकेतून रिटायर झाल्या, त्यांचं देखील आम्ही इथं खूप खूप अभिनंदन करतो आणि आमच्या भावाचं खूप खूप अभिनंदन करतो. मान्यवरांच्या हस्ते मी त्यांना विनंती करतो की सर आपण प्लीज सहकार्य करायचं आहे, प्लीज सहकार्य करायचं आहे. मंडळाच्या वतीने आपण त्यांना साडी ह्या सरप्राईज म्हणून महिला मंडळाने दिलेली आहे. साधू साधू साधू.
भाऊंच्या पुढील आयुष्यात या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले आहेत. द ताजमहाल इन दिल्ली या ठिकाणी सेवा दिलेले आमचे बंधुश्री अरविंदभाई जनार्दन जाधव यांचं देखील आपण मान्यवरांच्या हस्ते बुद्धमूर्ती आणि पुष्प देऊन त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. प्लीज सर, आपण सहकार्य करा. अरविंदभाई हे दिल्लीमध्ये बऱ्याच वर्ष वास्तव्यात होते आणि बऱ्याच वर्ष त्यांनी दिल्ली ताजमध्ये सेवा आपली दिलेली आहे आणि त्या दिल्ली ताजमधून ते निवृत्त झालेले आहेत. त्यांचं पुढील आयुष्यासाठी आपण मंगलमय 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 खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि पुष्प देऊन त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. साधू साधू साधू. मधुकर भागुराम जाधव यांना पुढील आयुष्यासाठी रिटायरमेंट आयुष्य. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून कालकथित नरेंद्र जाधव यांची सून रुपाली निलेश जाधव तुम्हाला सर्वांना सविनय जय भीम करते. मंडळी, सर्वप्रथम मी फक्त आता 2 मिनटं घेते, पण एक गोष्ट मला एक सांगायची इच्छा आहे. आपण खूप सुंदर मार्गदर्शन घेतलं मान्यवरांकडून. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल. भगवान गौतम बुद्ध असं म्हणायचे, एका मेणबत्तीमध्ये हजारो मेणबत्ती पेटवण्याची ताकद असते आणि मेणबत्तीचं आयुष्य वाढतं. आनंद वाटल्याने द्विगुणित काय 100 पटीने वाढतो आणि दुःखाचं विरजण लागत नाही. आणि त्याचं एक उदाहरण आपण पाहतो. या सुखाचा सोहळा आपण आज तिथे अनुभवतो. आम्ही जेव्हा महिला मंडळ एकत्र आलो आणि आम्हाला एक अशी इच्छा होती की आजवर आमच्या सासूबाईंनी या गावाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि त्यांनी जे काही समर्पण केलेलं होतं या गावासाठी, त्यांच्यासाठी आमच्याकडून एक मानवंदना म्हणून आम्हाला त्यांना देण्याची एक इच्छा होती. आणि त्याप्रती आणि अर्थात जयंतीच्या कार्यक्रमासाठी आम्हाला एक सहकार्य करण्याची एक इच्छा होती. सो असं एकत्र येऊन आम्ही ठरवलं की आमच्या सासवांचा छोटासा आमच्याकडून पूर्ण फुल नाही, फुलाची पाकळी देऊन त्यांचा सन्मान करणं हा हेतू आहे. तर मी जर लहान आहे पण मी त्यांचं नाव घेतलं तर कृपया या इथे. बऱ्याचशा इकडे नाही आहेत, पण ज्या यापेक्षा दुसऱ्या आणखी राहण्याचा विषय काय असेल. ललिता जाधव आई आहे का? सुमती जाधव, सुमती चव्हाण आहेत का? सुमती चव्हाण. जाधव या आमच्या मौजे मदगर भोजक मंडळ ह्या संस्थेचे संस्थापक नरेंद्रभाई जाधव यांच्या सहचारिणी आहेत. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय नरेंद्रभाई जाधव यांच्या मातोश्री संगीता नरेंद्र जाधव यांचा सन्मान करतो. यांच्या महिला मंडळ सर्वांनी टाळ्या वाजवते. शामराव बारकाई जाधव आणि त्यांच्या कुटुंब पत्नी सुवर्ण शामराव जाधव सन्मान घेत आहे. सर्वांनी टाळ्याच्या स्वागत करायचं आहे त्यांचं. त्यांचं खूप मोलाचं सहकार्य या गावासाठी लाभलेलं आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी गावासाठी कोणत्याही सुखादुखाच्या कार्यक्रमात त्यांनी उभी केलेला आहे.
आमच्या दुःखामध्ये जो आवडतो आणि दुःखाची सर्व घटना जो पार पाडून येतो तोच खरा कार्यकर्ता. आणि त्या अनुषंगाने आपण आमच्या मातोश्री वनिता वसंत जाधव यांचा देखील सन्मान करत आहोत. सर्वांनी टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे. हिंदुश्री आमचे प्रेरणास्थळ असणारे आमचे मार्गदर्शक सचिनजी धर्मानंद जाधव यांच्या पत्नी त्यांच्या सासूचा सन्मान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोड्या टाळ्यांच्या स्वागत करत आहे. जाधव आमच्या चुलत्या सुनंदा जाधव यांचं देखील सन्मान आमच्या महिला मंडळाच्या वतीने आमच्या वहिनी साहेबांनी मान्यवर करत आहे. सुनंदा जाधव. आमच्या चुलत्या निर्मला बाळकृष्ण जाधव यांचा सन्मान घेते त्यांचे तृतीय कन्या योजना सायगावकर. सर्वांनी टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे. आमच्या मंडळ कमलाबाई गंगाराम जाधव यांनी स्टेजवर येण्याची कृपा आता आपण सर्वांनी नऊ ठिकाणी लवकरात लवकर जेवणाची व्यवस्था करायची आहे. मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद साहेब. चला आपण जेवणाची व्यवस्था करायची आहे. भोजनाचा कार्यक्रम सुरू होत आहे आणि तत्पूर्वी अध्यक्षांचं भाषण करून आपण आजचा कार्यक्रम शांत घेत आहोत. सर्व मान्यवरांचा मनपूर्वक धन्यवाद. आपण वेळात वेळ काढलात. आमचा हा छोटासा प्रयत्न आहे जेणेकरून आपल्या धर्माबद्दल आपल्या नवीन पिढीला विसर न पडावा व नवीन पिढीला आपल्या धर्माचं महत्त्व कळावं त्याकरिता आम्ही आज छोटासा प्रयत्न केला व तुमच्याकडून त्याची माहिती मिळावी अशी अपेक्षा केली आणि तुम्ही खूप छान माहिती आम्हाला पुरवलात. आमच्या मंडळाचा मान धरून तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचा धन्यवाद. व आजच्या सभेचा कार्यक्रम आपण इथेच थांबवतो असं मी जाहीर करतो. व सर्व सभासद पाहुणे मंडळीने
होत आहे. संपलेला नाही कार्यक्रम. सर्वांनी शांततेत सहकार्य करायचं आहे. पंचक्रम घ्यायचं आहे. त्यानंतर तिसर आणि पंचशी हे बुद्धाचा विकास हेच बुद्धाचा अनगता पशुपन्ना हेच बुद्ध अहम वंदामि सबदा बुद्धं नमामि. एच धम्माचा तुताच एच धम्माचा अनगता पशुपन्ना एच धम्म अहम वंदामि सबदा धम्मं नमामि. गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी
जमिनीवर आज झेंडला माझ्या बाजूला बंधला भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। यशोधरा सिद्धार्थ राहुल गौतमाला त्या ज्योती सावित्रीला रमाला भीमाला यशोधरा सिद्धार्थ राहुल गौतमाला त्या ज्योती सावित्रीला रमाला भीमाला या जनकल्याण ज्यांनी देह झिजविला हे वंदन तयाला हे वंदन तयाला शिकला समाजासाठी झिजला समाजासाठी आधार बनून उभा होता सदैव आपल्या पाठी आणि बुद्धमयपणाला नेली जनता ही 9 कोटी भीमाच्या तत्वाने हमेशा वागणारा पाहिजे मिमीपणा दुर्गुरणारा असा त्यागणारा पाहिजे आणि या उद्धारकर्त्या बापाचं नाव सांगणारा पाहिजे म्हणून ये गौतमा अनमोल ठेवा धम्म तुझा अनमोल ठेवा ये गौतमा जातीभेद नाही भाव नांदे समता बंधू भाव जातीभेद नाही भाव नांदे समता बंधू भाव ऐसा ना कुठे देखावा अनमोल ठेवा धम्म तुझा अनमोल ठेवा ये गौतमा शोधिले तू दुःखाचे कारण दुःखाचे केले तूच निवारण तू देवदूत नाही तू देवपुत्र नाही भगवान गौतम बुद्ध देवदूत नाही देवपुत्र नाही मग कोण आहेत तू देवदूत नाही तू देवपुत्र नाही तू माणूस तुझा असावा अनमोल ठेवा धम्म तुझा अनमोल ठेवा ये गौतमा धम्म तुझा स्वास्तिकवादी असा नित्यवादी आणि बुद्धिवादी तुझ्या धम्मछाये खाली किती रंग आणि राजे तुझ्या धम्मछाये खाली किती रंग आणि राजे जीवनभर घेती विसावा अनमोल ठेवा धम्म तुझा अनमोल ठेवा ये गौतमा देवा तो स्वाभिमानाने दर्शावून सांगतो लोका स्वाभिमानाने दर्शावून सांगतो लोका आया बायानो दादा बाबानो तुम्ही हो ऐका अहो या दलितांना हो आधार कुणाचा होता या दलितांचा भीम इथे गुणाचा होता तयानी काय केले नाही कुणाला ठावे आज अन्यायी होतो धावून कुणी यावे जयावर भिस्त होती मन राखलं नाही भीम बाबा ते इथे वाकले कधी नाही पाणी चौदारे तळ्यावरचे चाकिले त्यांनी थोर पंडितांना भीमानं पाजले पाणी येवले मुकामी गर्जना करीतो भीमराव जुलूम जो करी हिंदू धर्म त्यात काराव जातीपाती आणि वर्णभेद बरे नाही मनुस्मृतीले लिखाण हो खरे नाही
जातीपातीनं आओ केली बघा ही होळी, आता न सहणार माझी जनता भोली. हितेच सुरू झाले माझ्या भीमाचे बंड, अशा अन्यायाच्या विरुद्ध ठोकिले दंड. मग मी भीमासो वंदू कुणाला सोडून, मी भीमासो वंदू कुणाला सोडून, भीमान गौतमाशी दिलं नात हो जोडून, भीमान गौतमाशी दिलं नात हो जोडून. कसं सत्प्रयत्न हे जुळलेले नाते, गौतमाशी भीमाचे अन माझे. सत्प्रयत्न हे जुळलेले नाते, गौतमाशी भीमाचे अन माझे. भीम कवटाळी त्या गौतमाला, भीम झाले हे सौभाग्य माझे. सत्प्रयत्न हे जुळलेले नाते, गौतमाशी भीमाचे अन माझे. कोटी कोटी हुनी देव झाले, कोटी कोटी हुनी